नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्री आणि शुभ्रा झोपलेल्या असतात. आता श्री हळूच डोळे उघडून शुभ्राकडे बघते आणि उठून मनातच म्हणते की जाम झोप लागले हिला, अशीच झोपा शुभ्रा आणि अशीच पडून राहा, आता उठू नकोस. आणि ती तिथून उठून हळूच बाहेर येते. आता बाहेर अगस्त्य उभा असतो. अगस्त्य श्रीकडे बघून हसतो. श्रीसुद्धा आनंदाने अगस्त्यकडे बघून हसत असते. तेव्हा अगस्त्य थोडासा बाजूला होतो आणि अगस्त्यच्या पाठी विशू असतो. आता विशूला बघून श्री खूप खुश होते आणि म्हणते की विशू दादा. तितक्यात विशू म्हणतो की हळूहळू इतक्या जोरात रिॲक्ट केलं तर अख्खं घर जागं होईल ना, आणि इथे जर जमा झालं तर काय होईल माहिती आहे ना तुला. मग श्री म्हणते की सॉरी. यावर अगस्त्य म्हणतो काय सॉरी, आणि तो विशूला म्हणतो की हिला पण मास्टर माइंड आपण समजत होतो आणि म्हणून लीडर बनवलं हिला, आणि हिचा स्क्रू शुभ्रापेक्षा ढिला झाला आहे. आता श्री विशूला म्हणते दादा सांगा ना तुम्हीच ह्याला काहीतरी. विशू अगस्त्याला म्हणतो की काय रे. आता अगस्त्य म्हणतो काय चाललंय काय तुमचं. आता श्री विशूला म्हणते की दादा मानलं पाहिजे तुम्हाला, भूत न असता भूत असल्याचं जे काही नाटक केलं आहे ना ते एकदम भारी केलं आहे. आणि अगस्त्याकडे बघून म्हणते की नाहीतर काही लोक ॲक्टिंगचे नियम सांगतात. मग श्री म्हणते की जमलं आहे एकदम भारी. यावर विशू म्हणते थँक्यू, पण याचं सगळं श्रेय ना तुला जातं टीचर ताई. खरं तर तुझं मानावं तेवढा आभार कमीच आहे, मनापासून थँक्यू. आता अगस्त्य म्हणतो की ही खूप मोठी ॲक्टर आहे हां, आणि हिची ॲक्टिंग कधीच बघूसुद्धा नकोस, तुझी ॲक्टिंग ना ठीक आहे तिच्यापेक्षा. आता विशू म्हणतो की अरे मरणाच्या दारातून ती खेचून आणले तिने मला, नाहीतर मी जवळपास गेलोच असतो. मग श्री म्हणते दादा भरल्या घरात असं बोलू नये, काय बोलताय तुम्ही. यावर विशू म्हणतो अगं खरं तेच बोलतोय, ती नालायक मुलगी मला जिवंत सोडणार होती का. तेच करायला आली होती ना तिथे, आपलं घर तुमचा संसार मोडायला सगळं वाटोळं करायला निघाली होती. खरं तर मला हेच कळत नाही आहे की मी तिच्याशी लग्न करायला तयार का झालो आणि तिच्या नाटकाला एवढा भुललो मी, आणि ती या थराला जाईल आणि तिने एवढा मोठा घात केला आहे ना आपल्या सगळ्यांचा. यावर श्री म्हणते आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे त्याची. खरं तर ती जेव्हा तुम्हाला बाहेर घेऊन जायला निघाली ना तेव्हाच मला अंदाज आला होता की तिचा असा काहीतरी प्लॅन असणार आहे. म्हणजे मी सगळं अगस्त्याला सांगणार होते, पण त्यावेळेस तो त्या मनस्थितीत नव्हता आणि तुम्ही तर माझ्यावर एवढे चिडलेला की. यावर विशू म्हणतो की सॉरी ना टीचर ताई, मी तुला एवढं चांगलं ओळखतो आणि तरीसुद्धा मी. अगस्त्यसुद्धा म्हणतो की सॉरी, खरं तर मीच तुला सॉरी म्हटलं पाहिजे श्री, कारण मी तुला समजून घेतलं नाही. यावर श्री म्हणते नाही, सॉरी म्हणायची काही गरज नाही, त्यात तुमची पण काही चूक नाही म्हणा. तुम्हाला आज थोडी ना ओळखते मी. फरक फक्त एवढाच होता की माझ्यापेक्षा भारी शुभ्रा निघाली आणि तिने पण असं नाटक केलं ना की तुमचा सगळ्यांचाच विश्वास तिच्यावरती बसला. आणि एवढंच नाही दादा, तिने जे सगळं घडवून आणलं ना त्या सगळ्याचा खापर माझ्यावरच फोडलं. तरी बरं, मी आपल्यातल्या सगळ्या गोष्टी वेळेतच अगस्त्याला सांगितल्या आणि त्याने पण माझ्यावर विश्वास ठेवला आणि ती अगस्त्याला थँक्यू म्हणते. आता अगस्त्य तिला म्हणतो की अगं तू का थँक्स बोलते, मी तुला थँक्स बोललं पाहिजे, पण एक गोष्ट कळत नाही आहे मला श्री, तू विशूला कसं वाचवलंस. यावर श्री म्हणते की सांगते, आणि ती सांगायला लागते की अगस्त्य हे तर मला आधीपासूनच माहीत होतं की हे सगळं जे काय कांड केलं आहे ना ते शुभ्रानेच केले, पण त्यातूनही विशूदादा वाचले. पण महत्त्वाचा मुद्दा असा होता की तिने जे काही केलं आहे ना ते एकच माणूस सांगू शकणार होता, ते म्हणजे विशूदादा. पण विशूदादा त्या अवस्थेतच नव्हते ना, त्यामुळे माझ्याकडे कुठला ठोस पुरावाच नव्हता की हे साथ करायला, आणि ती काही ना काहीतरी घात करणार याचा मला अंदाजा होता. म्हणून माझी तिच्यावर बारीक नजर होती आणि नेमकं व्हायचं तेच झालं. म्हणजे याच्यात मला डॉक्टरांनी खूप साथ दिली बरं का. जसं विशूदादा शुद्धीवर आले ना तसं त्यांनी मला बेल मारून कळवलं, आणि बेलचा संकेत हा माझ्यासाठीच होता हे मला 100% कळालं. विशूदादा जसे शुद्धीवर येतात तसं मला समजलं, तसंच शुभ्राला सुद्धा समजलं, आणि म्हणून तिची चलबिचल वाढली. तिला भीती होती की आपलं सत्य सगळ्यांसमोर येणार, त्यामुळेच तिच्या हालचालींवर माझं बारीक लक्ष होतं. आणि नेमके विशूभाऊ शुद्धीवर आले हे सगळ्यांना कळलं असतं ना तर सगळ्यात आधी शुभ्राच यांना भेटायला गेली असते, आणि काहीतरी नाटक घातपात होणार याचा मला अंदाज आलाच होता. म्हणून त्याआधीच मी आत गेले आणि नर्सला बाहेर पाठवलं. विशूदादाला सगळं समजावून सांगितलं आणि आम्ही एक प्लॅन केला, आणि मी त्यांना सांगितलं की जसं शुभ्रा काहीतरी घातपात करायला जाईल ना तसं मॉनिटरचं बटन दाबायचं आणि बेशुद्ध असल्याचं नाटक करायचं, आणि
नेमकं तसंच झालं. त्याच वेळी शुभ्रा आत गेली कारण तिला विशुदादाला मारायचं होतं आणि विशुदादाने ते बटन दाबल्यामुळे मॉनिटरवर जी लाईन येते ना ती बंद झाली. त्यामुळे शुभ्राला असं वाटलं की तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला. विशुदादा गेले आणि हे सगळं मी बाहेर उभी राहून बघत होते आणि त्यानंतर नर्सने आरडाओरडा केला आणि मग सगळे आपण आत गेलो. पण तुला माहिती आहे का अगस्त्य, बाकी सगळ्यांना माहिती होता, पण निंबाळकरांनी अशी काही ॲक्टिंग केली आहे ना की ती शेवटपर्यंत कळलं नाही की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. असली भारी ॲक्टिंग केल्यामुळे काडी मात्र संशय आला नाही शुभ्राला. अगस्त्य म्हणतो की तू खरंच मास्टर माइंड आहेस गं, एवढं सगळं प्लॅनिंग केलं आणि कुणाला काहीच खबर नाही आहे. आता श्री म्हणते, एक सांगू का विशुदादा, शुभ्राला ना मला कधीच अंतर द्यायचं नव्हतं. म्हणजे अहो मी असं काही ठरवलंच नव्हतं. माझा तिच्यावर राग नव्हताच, उलट मी तिला किती वेळा समजून घेण्याचा प्रयत्न केला. मला एक गोष्ट माहीत होती की तिला या घरात लग्न करून यायचं होतं आणि विशुदादासोबत लग्न करून ती या घरात आलीसुद्धा. तेव्हा पण मला हेच वाटलं की तिच्या मनासारखं झालं आहे ना, मग ती सुखाने नांदेल, सुखाने संसार करेल. तेव्हा पण माझ्या मनात हे असलं काही नव्हतं. म्हटलं झालं गेलं विसरून जाईल, सुखाने संसार करेल, सुधरेल तरी. पण तसं काहीच नाही झालं. तिने तिचे कारनामे चालूच ठेवले. अगस्त्य, तुझ्या मनात तिच्याबद्दल भावना निर्माण व्हाव्यात म्हणून तिने खूप प्रयत्न केले आणि म्हणूनच तिने तुला किडनॅपसुद्धा केलं होतं. त्यामुळे मला तेव्हा खूप राग आलेला. मग माझ्या लक्षात आलं की हे काय सुधारण्यातली नाही आहे आणि मी तिला आधीच सांगितलं होतं की बापाच्या आणि नवऱ्याच्या नादी लागायचं नाही. आणि तुला माहिती आहे का, ते खरं जेव्हा मी सांगायला आली होती ना तुझ्याकडे, तेव्हा तिने परीला पुढे घातलं. म्हणजे परीची शिकार केली आणि माझ्या खांद्यावरून गोळी मारली. मग श्री दिवाळी दिवशी घडलेला सगळा प्रकार सांगते आणि तिने श्रीवर खोटा आरोप केला होता. ती सर्वांसमोर श्रीला बोलली होती की काय गं श्री, काय बिघडवलं आहे हिने तुझं, श्री काकू काकू श्री काकू करून, म्हणून ती तुझ्या मागे फिरत असते. किती मानते ती तुला, किती प्रेम करते तुझ्यावर. आणि शुभ्राचं ऐकून मयुरी वहिनींनी सुद्धा लक्ष्मीपूजन दिवशी श्रीला घराबाहेर काढलं होतं. श्री म्हणते, दादा अहो तिने अनेक गोष्टी केल्या आहेत. बाईसाहेबांचा पण तिच्यावर खूप विश्वास होता आणि त्या तिला खूप जीव लावतात आणि मला असं कायम वाटत आलं की माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या नात्यामध्ये अंतर नको यायला, उगीच तुमच्यात वाद नको. म्हणजे हे घर जसं एक होतं तसंच कायम राहावं म्हणून मी गप्प राहिले. विशू म्हणतो, पण आता तसं काही होणार नाही. तिला तिच्या चुकीची शिक्षा भोगावीच लागणार. आपलं परफेक्ट नियोजन आणि तिचा परफेक्ट कार्यक्रम होणार म्हणजे होणारच. आता अगस्त्य म्हणतो, हे सगळं कळलं मला, पण यापुढे प्लॅन करायचा काय आहे आणि विचारतो की काय करणार आहोत आणि आपण पुढे. श्री म्हणते की सांगते आणि ती कोणाचा तरी प्लॅन विशू आणि अगस्त्याला सांगते. दोघांनाही श्रीचा प्लॅन आवडतो. आता श्री म्हणते की चला मग कामाला लागूया. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की शुभ्राला सतत विशूचा आवाज येत असतो, असा तिला भास होत असतो आणि ती घाबरून इकडे तिकडे बघत असते. ती स्वतःशीच म्हणते की काय होतं हे माझ्यासोबत, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, प्रत्येक वेळी तो माझ्यासमोर येतोय आणि मला मारण्याचा प्रयत्न करतोय. तोच तो ॲक्सिडेंटचा चेहरा, तेच ते कपडे, किती विद्रूप दिसतोय तो. मला खूप भीती वाटते या सगळ्याची. कोणाला सांगायला जावं तर जो तो हेच म्हणतोय की हे असं काही नसतं. मी खरंच कसं सांगू की मला खरंच दिसतोय तो आणि एकच उद्देश आहे, मला मारणं. ते सरळ सरळ तो म्हणतोय की मला घेऊन जाईल म्हणजे त्याचा अर्थ मला मारेल असं आहे का. आणि घाबरून म्हणते की मला मारूनच त्याचा आत्मा शांत होणार असेल का. आणि हा परत आलेला विशूच आहे का, विशूचं भूत आहे. ते जर विशूचं भूत आहे तर ते मला असं दिवसाढवळ्या का दिसतंय आणि मी सोडलं तर दुसरं कोणालाच का नाही दिसत. अगस्त्य तर मला सरळ म्हणाला होतं की विशूचा भास होतोय तुला. भास आहे की माझ्या मनाला जी सवय झाली आहे तो आला आहे हे समजून घेण्याची, ते खरं आहे. आणि वैतागून म्हणते की यार काहीच कळत नाही, पण मी करू काय. आणि तिला काहीतरी आठवतं आणि ती खुश होऊन म्हणते, एक पर्याय आहे, मी असा बाबा शोधते जो विशूच्या भूताला बंद करेल आणि मी या सगळ्यातून मुक्त होईल. तसं झालं तर ठीक आहे, नाहीतर नेहमी मला जी माणसं भेटतात ती लास्ट मोमेंटला चुका करतातच. तसं जर काही झालं तर विशू मला जिवंत नाही सोडणार, कारण आधीच मी त्याचा जीव घेतला आहे. आणि घाबरून म्हणते की नाही शुभ्रा, हे बाबा प्रकरण नकोच, पण मी करू काय करू मग, कसं हँडल करू मग हे सगळं. कोणाला काही सांगूही शकत नाही आणि स्वतःही काही करू शकत नाही, अशी परिस्थिती झाली आहे माझी. तो मला सुखाने नाही जगू देणार, असाच त्रास देत राहणार. तो ॲक्सिडेंटचा दिवस आठवला ना तरी असं म्हणून ती खूप घाबरते आणि म्हणते की मी चूक तर नाही ना केली त्याला मारून. आता असं वाटते की का मारलं मी विशूला, मारलं नसतं तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती. पण मग अगस्त्य माझा कसा होणार, ही आयुष्य आरामाची लाईफ मी कशी जगणार होते, ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कशी होणार होती, म्हणून मला याला मारावं लागलं. पण म्हणजे आता तो या सगळ्याचा बदला घेणार आणि मला तो मारणार. तितक्यात परत तिला
विशूचा आवाज येऊ लागतो. विशू म्हणतो की शुभ्रा मी आलोय, चल माझ्यासोबत. धोका दिलास ना, घात केलास ना तू माझा. शुभ्रा दोन्ही हात कानावर ठेवून घाबरून ओरडत असते आणि म्हणते की नाही विशू म्हणून ओरडायला लागते आणि घाबरून म्हणते की नाही विशू, हे खोटं आहे, तू नाही आला आहेस, हा भास आहे, तू कसा येशील परत, तू तर मेला आहेस, तू परत येणं शक्यच नाही, असं म्हणून ती आदळआपट करायला लागते आणि मोठ्याने ओरडते की नाही विशू, तू परत येऊच शकत नाही, तो मेला आहे, तू मेला आहेस, असं म्हणत असते. आणि तिचा आवाज ऐकून अगस्त्य आणि श्री बाहेर येतात आणि दोघेही शुभ्राला शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण शुभ्रा खूप हायपर झालेली असते आणि ती बेशुद्ध पडते. आता श्री घाबरून म्हणते की अगस्त्य, अरे ही तर बेशुद्ध पडली आहे. अगस्त्य विचारतो की मग आता. श्री म्हणते की चल हिला आता आतमध्ये घेऊन जाऊया. आता यानंतर आपण पाहतो की विशू, श्री आणि अगस्त्य बोलत असतात. श्री म्हणते की काय झालं आहे शुभ्राबरोबर, आता जे काही घडलं आहे ना त्यातून ती खूपच घाबरून गेली आहे. तिला कळेन असं झालं आहे की हे खरंच घडतंय की हा भास आहे. म्हणजे तिचा विश्वास बसला आहे बरं का याच्यावर की विशूदादाच तिला मारायला आले आहेत, पण तिला जिवंत राहायचं आहे, पण तिच्यावर आता कोणी विश्वासच ठेवत नाही, म्हणून तिची आज ही अशी अवस्था झाली. अगस्त्य म्हणतो की बरोबर आहे तुझं, आपल्या प्लॅननुसार हे वातावरण तरी झालं आहे, पण मला असं वाटतंय की पुढचा प्लॅनसुद्धा आपला सक्सेसफुल होणारच आहे. श्री म्हणते की हां, बऱ्यापैकी पोषक झाला आहे. अगस्त्य विचारतो की असं का म्हणते तू, बघितलंस ना किती घाबरली होती ती. मग श्री म्हणते की हो, पण तिची भीती तशीच राहिली पाहिजे ना, तू बघितलंस ना ती किती कशी बोलत होती की विशू परत कसा येऊ शकतो, हे खोटं आहे. तिने एकदा जर ठरवलं ना की विशूदादांचं हे सगळं खोटं आहे तर मग काही नाही होऊ शकत. अरे विशूदादा समोर गेल्यानंतर ती घाबरणार सुद्धा नाही त्यांना आणि मग ते आपल्यासाठी खूप जड जाईल, आपला सगळा प्लॅन फिसकटेल. त्यामुळे सगळ्यात आधी तिची भीती तशीच राहिली पाहिजे, म्हणून मी हा प्लॅन केला. तुम्हा दोघांना समजलं आहे ना प्लॅन काय आहे ते. दोघंही हो म्हणून सांगतात. आता श्री म्हणते विशूदादा, आता सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. काही झालं ना तरी शुभ्राची ही भीती कायम राहिली पाहिजे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ती भीती दाखवत तिला आणि ठरलेल्या जागेवर घेऊन जायचं. तुम्ही फक्त तिला तिथे घेऊन या, बाकी काय करायचं आहे ना ते मी बघेन. पण लक्षात ठेवा, आजची रात्र आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हा खेळ आता आपण जास्त दिवस नाही चालवू शकत, नाहीतर तिला खोटं वाटेल. त्यामुळे लोहा गरम आहे ना तोपर्यंत हातोडा टाकूया. विशू म्हणतो टीचर ताई अगदी बरोबर आहे तुझं. श्री म्हणते काही काळजी करू नका, आज काही झालं ना तरी या प्रकरणाचा फडशा पाडणार आहे. फक्त डोकं ठिकाणावर ठेवा, कारण आपली एक चूक ना आपल्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवू शकते. त्यामुळे नीट लक्ष असू द्या. आज रात्री आपण प्रत्येकाने आपापलं काम चोख करायचं, एकदम लक्ष ठेवून. कारण काही झालं ना तर आज रात्री या शुभ्रा नावाचा चॅप्टर क्लोज झालाच पाहिजे, बाकी टेन्शन नॉट. कारण हाय अंबाबाईची साथ, तर कशाला उद्याची बात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.